धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। सासरी जाऊन एका पतीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघड झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर परिसरात घरगुती वादातून पतीने थेट सासरी जाऊन आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला। प्राथमिक माहितीनुसार साक्री तालुक्यातील मालगावचा रहिवासी संशयित आरोपी गोरख महाले आणि त्याची पत्नी यशोदा यांच्यात बराच काळ वाद सुरू होता। त्यामुळे यशोदा पिंपळनेरमधील रामनगर येथे आपल्या माहेरी राहत होते। या दोघांना एका वर्षाचे बाळही असल्याची माहिती समोर आली आहे। आज संधी साधून आरोपी गोरख तेथे पोहोचला। पत्नी घरात एकटी असल्याचे पाहून त्याने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने तिच्यावर सलग वार केले। या भ्याड हल्ल्यात यशोदा हिच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि ती जीवन मरणाशी झुंज देत आहे। ही घटना घडल्यानंतर आरोपी गोरख मोटरसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी याबाबतचा तपास सुरू केला आहे। फरार आरोपी गोरखला अटक करण्यासाठी पोलिसांनी 2 विशेष पथके तयार करून त्याचा शोध सुरू केला आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेर पोलीस स्टेशन। आज 11:30-12 दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना आम्हाला माहिती मिळाली की रामनगर इथे एक महिला रक्तबंबाळ परिस्थितीत ओट्यावर पडलेली आहे। त्या क्षणी आम्ही रामनगर येथे रवाना झालो व तिथे जाऊन पाहिले असता ती महिला पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। तेव्हा तिला उचलून आम्ही ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे दवाखान्यात ऍडमिट केले। तेव्हा तिच्यासोबत संवाद साधताना कळाले की तिच्या पतीने तिला मारहाण केलेली होती व ती जास्त बोलू शकत नसल्याने कशामुळे मारहाण झाली याबाबत माहिती मिळाली नाही। परंतु त्या आरोपीचा फोटो, पतीचा फोटो तसेच त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून प्रयत्न केला, पण मोबाईल चालू नसल्याने आम्हाला ते काही माहिती भेटली नाही। परंतु त्याचा फोटो भेटलाय। आम्ही 2 टीम PSI शेवाळे व PSI चौरे यांच्या अंतर्गत 2 टीम रवाना केली आहे। लवकरच आरोपी आमच्या ताब्यात राहील। नमस्कार।